नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठमोळे चॅनलवरती, ज्याचं नाव आहे इंडियन रिअल लाईफ रिअल होम इन मराठी. आणि मी प्रीती तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते आपल्या या चॅनलवरती. तर सगळ्यात अगोदर माझ्या सगळ्या मैत्रिणींना श्री स्वामी समर्थ आणि ओम साईराम. आणि हा व्लॉग जो आहे तो मी तुमच्यासोबत बुधवारच्या दिवशी शेअर करत आहे. तुमच्यासोबत हा व्लॉग जो तो शेअर करणार आहे. तर तसा तर हा व्लॉग जो तो सोमवारचा आहे. सोमवारी जे ते मी पूर्ण दिवसभराचं रुटीन माझं तुमच्यासोबत शेअर केलेलं होतं. दिवसभर व्लॉग चालू होता. तर व्लॉग जो तो खूप मोठा होऊन गेला होता पहिला. सो मी काय केलं की 2 पार्टमध्ये हा व्लॉग जो तो डिवाईड केलेला आहे. एक पार्ट जो आहे तो मी मंगळवारी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे आणि आता दुसरा पार्ट जो आहे तो बुधवारी तुमच्यासोबत मी शेअर करणार आहे. तर आज सोमवार होता. सोमवारही होता आणि नवीन वर्षही होतं. तर नवीन वर्षाची सुरुवात जी ती आपण सगळेच जे ती छान करत असतो. तर मीही त्याच पद्धतीने सकाळी लवकर उठले, माझे सगळे कामं केले, देवपूजा केली, देवांना व्यवस्थित आंघोळ वगैरे घातली, डीप क्लिनिंग केली होती देवांची आणि व्यवस्थित कुलस्वामिनीचा कलश जो आहे तो व्यवस्थित स्थापित करून पूजा वगैरे करून घेतली. तर हे सगळे कामं करता करता मला 11 वाजले. मिस्टर जे ते फक्त जो थंडीतला लाडू आहे ना तो खाऊन गेले होते. तर 11 वाजले ना, तर ते पुन्हा घरी आले होते. त्यांना बाहेर जायचं होतं. तर ते मला बोलले की मला बाहेर जायचं आहे, तर तू हा स्वयंपाक नंतर कर आणि पहिले मला जे ते पटकन काहीतरी थोडंसं करून दे आणि मला जायचं आहे, मग पुन्हा मी डायरेक्टली संध्याकाळीच येईल. सो मग मी काय केलं की देवपूजा पण म्हणजे बाजूला ठेवली. देवपूजा जेवढी झालेली होती तेवढी देवांची डीप क्लिनिंग करून घेतली आणि त्यानंतर जे ते यांना स्वयंपाक करून दिला. तर हा जो स्वयंपाक आहे म्हणजे कांद्याची पात आणि मुळ्याची भाजी ही मी दुपारून करणार होती आणि सकाळीच येते त्यांना मटकीची भाजी आणि भाकरी बनवून दिल्या होत्या. तर तेच आम्ही सगळ्यांनीही खाल्लं. 5 भाकरी बनवल्या होत्या मी ज्वारीच्या. तर त्यातनं जे ते बेलालाही दूध कालायला भाकरीच दिली होती आणि आम्हीही तेच खाल्लं. तर आमचं सकाळचं होऊन गेलं. मग मी काय केलं की देवपूजा पुन्हा माझी व्यवस्थित करून घेतली. तो व्लॉग जो तो एडिट केला आणि तो पब्लिक केला, म्हणजे शेअर केला तुमच्यासोबत. आणि त्यानंतर आता हा दुसरा व्लॉग जो तो मी म्हणजे पुढचा व्लॉग जो तो पुन्हा शूटिंग करायला घेतली. तर इथे जवळजवळ 3:30 पावणे 4 वाजलेले असतील. त्या पिरियडला मी आता ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. अगोदर सांगितल्याप्रमाणे मागच्या ब्लॉगमध्ये की मी सगळी तयारी करून ठेवलेली होती. कांद्याची पात कट करून धुवून ठेवली होती, मुळ्याची भाजी कट करून धुवून ठेवलेली होती, तांदूळ जे ते भिजत ठेवलेले होते. तर त्यातला भात जो तो आम्ही सकाळी मटकीच्या भाजीबरोबरही मुलांनी खाल्ला आणि उरलेला भात जो तो संध्याकाळी मग होताच, कारण एक्स्ट्राचा भात मी टाकलेला होता. तर डाळ आणि तांदूळ शिजून झालेले होते, पीठ मळून झालेलं होतं. आता मी ते सगळ्यात अगोदर माझं जे म्हणजे तेल वगैरे भरून घेतलं, तेल गरम करायला ठेवलं आणि गुलाबजाम बनवायला घेणार आहे. तर गुलाबजामचा पाक जो आहे ना तो बनवायला ठेवलेला आहे. गुलाबजामच्या पॅकेटच्या मागे जे सगळे डायरेक्शन दिलेली असते त्या पद्धतीने मी तेवढं सामान घेतलं आणि पाक बनवायला ठेवलेला आहे. त्यामध्ये थोडीशी वेलची कुटून घातलेली आहे. तुमच्याकडे केशर असेल तर केशरही घातलं तरी चालेल. माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी स्किप केलेला आहे. त्यानंतर मग मी एकीकडे पाक जो तो व्हायला ठेवून दिला कमी गॅसवर. एकीकडे कढईमध्ये तेल काढून घेतलं पण गरम करायला ठेवलं नव्हतं. आणि तिसऱ्या गॅसवर मी तवा गरम करायला ठेवला आणि चपात्या करून घेतल्या होत्या. म्हणजे मुलांना जे ते संध्याकाळी चपात्याच देणार होते मी. तर चपात्या म्हटलं चला अगोदर चपात्या करून घेऊ. आणि एक ज्वारीची भाकरी घातली फक्त मी, जास्त ज्वारीच्या भाकरी नाही टाकल्या. आणि लगेचच ते पोळपाट वगैरे पोळ्या झाला आणि पोळपाट आणि तवा लगेचच क्लीन करून घेतला. आणि गुलाबजामच्या पाकमध्ये वेलची कुटून टाकली, तुम्ही बघितलीच आहे. आणि आता लगेचच मी पुढे गुलाबजाम बनवायला घेतलेले आहे. तर नवीन वर्षाची सुरुवात ही आपण गोड खाऊन करत असतो. तर म्हटलं चला आज नवीन वर्ष आहे तर आपण नवीन वर्षाचे गुलाबजाम बनवूया. तर गुलाबजाम बनवायला घेणार आहे मी. त्या अगोदर पाक एकीकडे गरम होत होता आणि पाक झालेला पण होता. मी मधुरची साखर घेत असते त्यामुळे तो पाक जो तो आपल्याला स्वच्छ वगैरे करण्याची गरज पडत नाही. सो मी तसाच पाक घेतलेला आहे आणि तेल कमी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे. त्यानंतर हिरव्या मिरच्या आणि लसूण अगोदरच्या ब्लॉगमध्ये सांगितल्याप्रमाणे मी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून ठेवलेले होते. ते मी बारीक करून घेतले, कारण की लाईट कधीही जाऊ शकता आणि आमचं इन्व्हर्टर जे ते त्याने काम काढलेलं आहे आणि तो इन्व्हर्टर जे ते रिपेअरिंगला टाकलेले आहे. सो
ते अजून आलेलं नाही आहे. तर म्हटलं अगोदर आपण हे काम करून घेऊया. आणि शेंगदाण्याची पावडर ती मी नेहमी करून ठेवलेलीच असते. त्यानंतर डाळ फोडणीला घालायची होती ना, त्यासाठी मी लसूण जो तो कुटून घालत असते. तर लसूण कुटून घेतला. लसूण मी फ्रीजमध्ये नेहमी सोलून ठेवलेला असतो, तर त्यातनंच लसूण घेतला आणि कुटून घेतला खलबत्त्यामध्ये. त्यानंतर कोथिंबीर काढून कोथिंबीर ही कट करून धुवून ठेवून दिलेली आहे. आणि आता इकडे आपला पाक जो आहे तो मस्त बनून रेडी झाला होता. तेलही गरम झालेलं होतं. आता मी पीठ जे ते मळून ठेवलेलं होतं ना, ते पुन्हा आता एकदा आपल्याला 2 मिनिट छान असं मळून घ्यायचे. आणि त्यानंतर आपल्याला आता गुलाबजाम बनवायला घ्यायचे. तर मी थोडेसे सिलेंडर शेपचे हे गुलाबजाम बनवत आहे. शौर्यचं चालू होतं की मम्मा असेच बनव, त्याला असेच खायचे होते. तर मग मी सिलेंडर शेपचे गुलाबजाम बनवलेले आहे. तुम्ही मीडियम साईजचे छोटे छोटे गोल गोल गुलाबजाम बनवले तरी चालेल. आणि हे जे गुलाबजामचं पॅकेट आहे ना, हे मी दिवाळीच्या वेळेला किराणा घेतलेला ना, त्यावर जवळजवळ 2 गुलाबजामचे पॅकेट जे ते फ्री मिळालेले होते. तर ते गुलाबजामचे पॅकेट आहे हे. मी शक्यतो जे ते मला चितळेंचंच गुलाबजामचं पॅकेट आवडतं, तर मी चितळेंचेच गुलाबजामचं पॅकेट जे ते आणत असते. हे पॅकेट जे ते आणत नसते मी. तर आता हे फ्री मिळालेले होते, म्हटलं फेकायचे कुठं किंवा काय करायचं, त्यापेक्षा यूज करून टाकूया. तर इथे मी गुलाबजाम जे ते बनवून घेतलेले आहे. आणि लगेचच ते कमी गॅसवर आपल्याला तेलामध्ये डीप फ्राय करून घ्यायचे. आपल्याला एक गुलाबजाम करीत असताना एक लक्षात घ्यायचे की गुलाबजाम जे ते मीडियम गरम झालेल्या तेलामध्ये जे ते तळायला ठेवायचे आणि तळायला टाकायचे. आणि कमी गॅसवर पूर्णपणे गुलाबजाम जे ते छान असे आपल्याला तळून घ्यायचे. ते हलके होऊन असे वरती तरंगायला लागताना की समजायचं आपले गुलाबजाम छान असे तळून झालेले. आणि अशा पद्धतीने मी सगळे गुलाबजाम जे ते बनवून घेणार आहे. आणि त्यानंतर गरम जो पाक बनवलेला आहे ना आपण, त्यामध्येही सोडून घेणार आहे. आणि गुलाबजाम पाकामध्ये सोडल्यानंतर 1 तासभर तसेच ठेवायचे आणि तासाभरानंतर ते आपण खाऊ शकतो. तर मी आता स्वयंपाक होऊस्तोवर माझा पूर्ण बाकीचा माझे गुलाबजाम बरोबर पाकामध्ये सोक होतील. सो मी या हिशोबानेच जे ते गुलाबजाम अगोदर बनवायला घेतलेले होते. आणि इथे मला शौर्य आणि तनिष्का जे ते गुलाबजाम बनवायला मदत करत आहे. आणि मीही बनविते, कारण की पटकन जे ते आपले कामं होऊन जातात. आता जवळजवळ 5:30 वाजत आले होते. माझे बाकीचेही मी काही कामं करीत होते. शूटिंग चालू होती त्याच्यामध्ये. आणि शौर्यचं चालू होतं की मम्मा तू तसेच बनवले की नाही, तो बघत होता. तर तो तिकडे साईडला तुम्हाला उभा दिसत असेल. तर अशा पद्धतीने मी जे ते गुलाबजाम बनवून घेतलेले आहे. आणि ह्याच पद्धतीने मी नेहमी जे ते गुलाबजाम बनवत असते. फक्त आपल्याला एक लक्षात ठेवायचं की गुलाबजाम बनवत असताना आपण गुलाबजामचं पॅकेट उघडतो आणि गुलाबजामचं पीठ मळायला घेतो ना, त्यामध्ये आपल्याला 1 ते 2 टेबलस्पून साजूक तूप घालायचे. त्याने छान अशी चव येते, मस्त अशी चविष्ट आपले जसं की खव्याचेच गुलाबजाम आहे, खवा घालून केलेले फ्रेश असे, इतके मस्त असे टेस्टी आपले गुलाबजाम बनवून रेडी होतात. तर गुलाबजाम जे ते मी पूर्ण तळून घेतलेले आणि त्यानंतर ते पाकामध्ये सोडून घेतलेले. तिकडे साईडला तुम्हाला कुकरमध्ये दिसत असेल की मी ते सोक व्हायला ठेवलेले पाकामध्ये. तर गुलाबजाम छान असे सोक होत राहतील. तोवर आता तेल तापलेलं होतं. तर म्हटलं चला हे पापड मी आणलेले होते, पण ते अजूनपर्यंत मी भाजलेले नव्हते. सो म्हटलं चला यातले 4-5 पापड आपण भाजून बघूया, हे तळून बघूया कसे लागतात काय. तर हे पापड जे ते मी पहिल्यांदाच आणले होते आणि ते 5 पापड मी तळून घेतले. आणि ते एवढासा पापड इतका मोठा होत होता ना, तर एवढे मोठे ते पापड तळून झालेले आहे. पापड तळून झाले लगेचच मी तेल जे ते एका बाउलमध्ये काढून घेतलं आणि अगदी 1 टेबलस्पूनलाही कमी एवढं तेल त्याच कढईमध्ये ठेवलं. आणि ह्या कढईमध्ये आता आपण डाळीला फोडणी देऊन घेणार आहोत. तर त्या तेलामध्येच मी अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे आणि पाव चमचा हिंग घालून घेतलं. हिंग, जिरे आणि मोहरी छान असे फुलून घ्यायचे. त्यामध्येच कढीपत्ता घालायचा आहे आणि हळद घालायची आणि लगेचच ठेचलेला लसूण घालायचा आहे. आपल्याला मीडियम असा तांबूस रंगावर लसूण जो येतो छान असा तळून घ्यायचं आहे. आणि बस आपली ही फोडणी बनवून रेडी होते. तर ही फोडणी मी आता साईडला तुम्हाला दिसत असेल मी डाळ शिजत ठेवलेली, ह्या डाळीमध्ये घालून घेईल आणि बस आपली डाळ जी ती बनवून रेडी होईल. तर या पद्धतीने कामाचीही बचत होते आणि आपले भांडेही जास्त निघत नाही ना, तर कामाचीही बचत होते ना, वेळेचीही बचत होते. तर या पद्धतीने मी एकाच भांड्यामध्ये कधी मल्टीटास्किंग करत असते. आता डाळीला फोडणी देऊन झालेली, डाळीला फक्त आपल्याला 1-2 मिनिट उकळी येऊन द्यायची आणि आपली डाळ ही बनवून झालेली. म्हणजे आता इथे आपल्या चपात्या बनवून झाल्या, गुलाबजाम बनवून झाले आणि डाळ बनवून झाली, भात आपला बनवून झालेला आहे. आणि ज्वारीच्या भाकरी मी सकाळी बनवल्या तेव्हाच 1 एक्स्ट्रा बनवून घेतलेली होती आणि आत्ता 1 बनवलेली आहे. तर
आपलं आता मी बनवलं त्याच कढईमध्ये जे ते 1 चमचा तेल घालून घेतलं. त्या तेलामध्ये आपण लसूण आणि हिरवी मिरची जी बारीक करून घेतलेली होती ना ती घालून घेतली, जिरे फुलवून घेतले आणि त्यानंतर यामध्ये कोथिंबीर जे ते आपल्याला याच्यात डाळीमध्ये घालून घ्यायची. कांद्याच्या भाजीमध्ये आपण कोथिंबीर घालणार नाही आहे, तर मी धुतलेली होती ती कोथिंबीर, तर ती डाळीमध्ये घालून घेतलेली आहे. आणि इकडे आपली हिरवी मिरची आणि लसूण छान असा परतला गेला होता, त्यामध्ये आपल्याला धुतलेली कांद्याची पात जी ती घालून घ्यायची. तर तुम्ही म्हणाल की सकाळपासून तुम्ही भाज्या कट करून ठेवलेल्या होत्या, तर त्या पाण्यामध्येच ठेवलेल्या होत्या का? तर नाही, मी देवपूजेला घेतलं ना त्याच वेळेला जे ते भाज्या ह्या चाळण्यांमध्ये काढून ठेवलेलं होतं, त्यातलं एक्स्ट्रा पाणी जे ते निघून गेलेलं होतं आणि भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित सुकल्यासुद्धा गेलेल्या होत्या. तर या पद्धतीने मी जे ते कांद्याची पातीची भाजी जी ती बनवून घेत आहे. यामध्येच आपल्याला चवीनुसार मीठ घालून घ्यायचे आणि बस आता आपल्या 5 ते 10 मिनटात ही भाजी जी ती शिजून होती. तर 7 मिनटं मी छान अशी भाजी कांद्याची पातीची भाजी शिजून घेतली आणि त्यानंतर यामध्ये 2 ते 3 टेबलस्पून भाजलेल्या शेंगदाण्याचा कूट घातला आणि पुन्हा 2 मिनटं शिजून दिली आणि बस आपली कांद्याची पातीची भाजीसुद्धा बनवून रेडी होते. त्यानंतर मी आता मुळ्याच्या पानाची भाजी बनवायला घेतलेली. प्रेशर कुकर चढवलेलं आहे, त्यामध्ये 2 टेबलस्पून तेल घातलं, जिरे घातलेले अर्धा चमचा, जिरे छान असे फुलून दिले. त्यानंतर लसूण आणि हिरवी मिरचीची जेवढी उरलेली पेस्ट होती ना ती घालून दिलेली आहे आणि बस आता ही फोडणी आपल्याला छान अशी तळून घ्यायची. तर तिकडे तुम्ही बघितलं असेल मी शेंगदाणे जे ते घातलेले आहे पातीमध्ये, कांद्याच्या पातीमध्ये आणि लाईट गेले होते. ते 6:30 वाजले होते, तर लाईट गेलेले होते. तर मग मी काय केलं, 2 मोबाईल होते ना ते एक्स्ट्राचे ते इथे लावून दिले, म्हणजे छान असा उजेड होईल. आणि मी माझं काम देते चालूच ठेवलं, काम बंद नाही ठेवलं. तर कांद्याच्या पातीमध्ये शेंगदाण्याची पावडर घातलेली होती, ती छान अशी एकजीव करून घ्यायची आणि त्यानंतर ही फोडणी रेडी झालेली होती प्रेशर कुकरमधली. यामध्ये आपल्याला फक्त मुळ्याच्या पानाची भाजी जी ती घालून घ्यायची, चवीनुसार मीठ घालायचे आणि थोडंसं पाणी घालून ही भाजी जी ती आपल्याला छान अशी शिजून घ्यायची. तर ही भाजी मी मुळ्याच्या पानाची भाजी जी ती सुकी बनवली होती आणि कांद्याच्या पातीची भाजी जी ती हलकीशी लपतपीत अशी बनवलेली होती, म्हणजे चपाती किंवा भाकरी बरोबर दोन्ही बरोबर आपण खाऊ शकू या हिशोबाने. तर बघा इथे मी मुळ्याच्या भाजीत मीठ टाकून घेतलं आणि बस आता आपल्याला ही भाजी फक्त शिजून द्यायची आणि छान अशी शिजल्या गेली की आपल्याला यामध्ये शेंगदाण्याची पावडर घालायची असेल तर घाला, नाही घातली तरी चालेल. मी तर नाही घातली, कारण की मला शक्यतो मी शेंगदाणे जे ते स्किप करण्याचाच प्रयत्न करत असते. तर मुळ्याच्या भाजीला मी शेंगदाणे घालत नाही. तर अशा पद्धतीने मी शेंगदाणे न घालता 10 मिनटं मुळ्याच्या पानाची भाजीसुद्धा शिजून घेणार आहे. आणि तिकडे आपली कांद्याच्या पातीची भाजी बनवून रेडी झाली होती, तर ती एका बाउलमध्ये काढून घेईल आणि उरलेले जेवढे भांडे होते ना ते लगेचच मी आता या स्टेजला घासून घेईल. असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये जास्त राहाडा होत नाही आणि भांडेही जास्त होत नाही आणि ते एवढे सगळे भांडे बघून ना आपल्याला कामाचं बर्डन येत नाही. तर मी कांद्याची पातीची भाजी काढून घेतली, ती झाकून ठेवलेली आहे. मुळ्याची भाजी शिजते तोवर मी जेवढे एक्स्ट्रा भांडे बेसिंगमध्ये जमलेले होते ना ते सगळे घासून घेईल, बेसिंग क्लीन करून घेईल आणि त्यानंतर मग 10 मिनटं मुळ्याच्या पानाची भाजी शिजून घेऊन गॅस बंद करेल आणि ती भाजीसुद्धा मी एका बाउलमध्ये काढून घेईल. तर या पद्धतीने मी माझं कामाचं नियोजन ठेवत असते. आता बघा मला सकाळी हा स्वयंपाक करायचा होता, स्वयंपाक करता करता ही वेळ झाली आणि मध्ये पाहुणे पण आले होते, तर त्यामुळे मला उशीर झाला होता. आणि बघा इथे आपली आता ही भाजीसुद्धा बनवून रेडी झालेली. थोडंसं यातलं पाणी सोक झालं की बस आपली ही भाजी बनवून रेडी झालेली. तर तब्बल 1 तासानंतर लाईट आल्यानंतर मग मी जे ते आता जेवायला वाढलेलं आहे. मला अजून गॅस पुसायचा होता आणि आता जेवणाचे भांडे घासायचे होते. तर म्हटलं चला आता ज्या वेळेला जेवणाचे भांडे निघतील ना त्याच वेळेला मी गॅसही पुसून घेईल आणि सगळं नीट आवरून घेईल. तर इथे मी थाळी बनवायला घेतलेली. थाळीमध्ये सगळ्यात अगोदर गोड गुलाबजाम घेतलेले आहे, पापड ठेवलेला आहे आणि एक मोठा जो खाचा असतो ना ताटाचा त्यामध्ये मी डाळ घालून घेणार आहे, कारण की ह्यांना जे ते भात हे खातीच नाही. शक्यतो यांना डाळ देते, पाणी लागतं डाळीचं पोळीबरोबर खाण्यासाठी. तर एकदम अशी पातळ त्यांच्यासाठी डाळ काढलेली आहे आणि या ताटामध्ये जे ते शौर्य आणि त्याचे पप्पा दोघंही जेवणार होते. आणि चपाती काढून घेतलेली, पापड काढून घेतलेले, डाळ वाढलेली, भात वाढलेला आहे आणि त्यानंतर कांद्याच्या पातीची भाजी आणि मुळ्याची भाजी वाढेल. आणि या पद्धतीने मी मग सकाळचं जेवण जो स्वयंपाक ठरवलेला होता ना तो संध्याकाळच्या जेवणामध्ये आम्ही यूज केला, म्हणजे खाल्ला. आणि खरं सांगायचं ना तर यातला बराचसा स्वयंपाक जो तो उरलेला होता. तर
तर तोच मी जे ते सगळं व्यवस्थित म्हणजे आमचं जेवण वगैरे झाले आणि उरलेला स्वयंपाक व्यवस्थित काढून ठेवलेला होता. पुढे आता व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेलच. तर हे बघा इथे थाळी रेडी झालेली आहे. तर यांना जेवायला मी थाळी करून दिली आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी सुद्धा लगेचच जेवण करून घेतलं आणि उरलेला सगळा स्वयंपाक तुम्हाला इथे किचन कट्ट्यावर दिसत असेल. मी सगळा काढून ठेवलेला आहे. आणि हे जेव्हा आले ना त्यावेळेला यांनी ना हे 7-7:30ला आले होते. तर ऑर्गॅनिक दूध म्हणजे आम्ही जे गाईचं दूध आणतो ना ते ऑर्गॅनिक आहे. ते ऑर्गॅनिक दूध आणलेलं होतं 1 लिटर आणि 1 लिटर बेलासाठी आम्ही डेअरीवरनं दूध आणत असतो. तर ते दूध आणलेलं होतं आणि ज्यांच्याकडनं आम्ही ऑर्गॅनिक दूध घेतो ना त्यांच्याकडेच कधी जे ते कधीमधी भाजीपालासुद्धा असतो. तर त्यात आज त्यांच्याकडे हिरव्या मिरच्या होत्या, केमिकल विरहित त्यांनी उगवलेल्या होत्या. तर त्या हिरव्या मिरच्या आज यांनी आणलेल्या होत्या. तर बघा एकदम वेगळ्याच या हिरव्या मिरच्याला असतात आणि चवसुद्धा खूप वेगळी लागते या केमिकल विरहित हिरव्या मिरच्यांची. तर मिरच्या जे ते आता मला देठं काढून त्या स्वच्छ करून ठेवायचे. तर त्या अगोदर मी देते आता बघा रात्रीचा स्वयंपाक आहे हा. तर जेवढं उरलेल्या भाज्या वगैरे आहे ना त्या दुसऱ्या दिवशी म्हणजे आत्ता मी एका दुसऱ्या बाउलमध्ये काढून ठेवलेल्या आहे. दुसऱ्या दिवशी त्यात छान अशा फोडणी देऊन गरम करून घ्यायच्या आणि खाण्यामध्ये वापरायच्या. आणि चपात्या असताना तर त्या चपात्या शक्यतो शिळी चपाती आमच्या घरात कोणाला खाल्ल्या जात नाही. मग मी काय करते की आदल्या दिवशी म्हणजे ज्या दिवशीच्या पोळ्या आहेत ना त्याच दिवशी त्यांना मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याचा भुगा करून ठेवत असते, चुरमा करून ठेवत असते. तर इथे मी एक अर्धी चपातीला थोडीशी वर चपाती घेतलेली मिक्सरच्या भांड्यामध्ये ती बारीक अशी वाटून घेतली. बेलाला जे ते सायंकाळच्या वेळेला दूधकाला दिला होता. पुन्हा संध्याकाळच्या वेळेलाही दूधकाला देते म्हणजे ती पूर्ण रात्रभर देते व्यवस्थित. तिच्या घरट्यामध्ये छान बसून राहते, तिचं पोट भरलेलं राहतं. तर संध्याकाळीही झोपताना तिला मी दूधकाला देत असते. तर तिचा दूधकाला इथे बनवून घेतला आणि म्हणजे पोळी बारीक करून घेतली, एका बाउलमध्ये काढून घेतली. हे ऑर्गॅनिक दूध देते सगळ्यात अगोदर मी ते गाळून आणि तापायला ठेवून दिलेले आहे. त्यानंतर हे पिशवीतलं दूध देते, हे डेअरीचं दूध आहे. हे शक्यतो मी बेलाला यूज करते. 2-3 दिवस 1 लिटर दूध आणलं ना तर ते 2-3 दिवस जातं. तर तिला ना कच्चं दूध खूप आवडतं म्हणजे न तापवलेलं दूध. तर मी आज देते आत्ता तिला म्हणजे जेव्हा आणलं ना त्यावेळेला एक वेळेसचा दूध काला जो येतो न तापवलेल्या दुधातच देते. तर थोडंसं दूध देते तिच्या दूध कालात काढून घेतलेलं आहे आणि बाकीचं दूध जे ते तापवायला ठेवलेलं आहे. तर बाकीचं दूध जर तापवलं नाही तर ते 2-3 दिवस राहणार नाही. त्यामुळे मला ते दूध तापवूनच ठेवायला लागतं. आणि त्यानंतर मग आता मी पुन्हा मिक्सरच्या भांड्यामध्ये अगोदर जी पोळी बारीक केलेली होती ना ती बेलाच्या दूध काल्यासाठी काढून ठेवली आणि त्यात दूध काढून ठेवलं आणि ते लगेचच आता इथे अनुष्काला म्हटलं तू जा तिला अगोदर देऊन टाक म्हणजे ती 8-8:30 वाजले होते. तर ती बरोबर खाऊन घेईल आणि रात्री तिला भूक लागली ना त्या बाउलमध्ये असलं ना तर ती येऊन ते खात राहते. या हिशोबाने मी एक्स्ट्राच बनवलेला होता. त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये लसूण 7-8 पाकळ्या लसूण आणि 7-8 हिरव्या मिरच्या जे ते घातल्या. त्यावरनं चपाती घालायची आणि बस आपल्याला ही चपाती बारीक करून ठेवायची हिरवी मिरची आणि लसूण घालून. तर जवळजवळ 7-8 चपात्या उरलेल्या होत्या. आम्ही दोघं तर चपात्या खात नाही. भाकरी होती, छोट्या छोट्या 2 भाकरी केलेल्या होत्या मी म्हणजे सकाळची एक होती आणि आता ताजी एक केलेली होती. तर त्या भाकरींमध्ये आमचं होऊन गेलं. आम्ही भात खात नाही तर भात मी काढून प्रॉपर फ्रीजला लावलेला आहे. उद्या दही भाताची रेसिपी तुमच्यासोबतही शेअर करेन. आणि चुरमा जो तो अशा पद्धतीने मी सगळ्या चपात्यांचा बनवून ठेवला म्हणजे समजा रात्रीचं आपलं उरलेलं आहे ना ते अशा पद्धतीने आपण जर त्याचं नियोजन ठेवलं तर तेही वाया जात नाही आणि सगळं अन्न जे ते मुखी लागतं, फेकजोक अजिबात होत नाही. तर ते मी चपाती बारीक करून ठेवली. मिक्सरचं भांडं पुसून मिक्सर जे ते पुसून आणि वरती ठेवून दिलेलं आहे. आणि आता इथे मी मिरच्या ज्या आणलेल्या होत्या ना त्याचे देठं काढायला घेतलेले. तर या पद्धतीने मी सायंकाळच्या वेळेला जे ते जेवढे असतील ना तेवढे कामं करून घेण्याचा प्रयत्न करते. एखाद्या दिवशी मी फक्त माझं क्लिनिंगचं सायंकाळचं रुटीनसुद्धा तुमच्यासोबत शेअर करणार आहे म्हणजे तुम्हाला कळेल की मी संध्याकाळी कशी माझी क्लिनिंग करत असते किचनची. तर ह्या मिरच्या वगैरे मी छान अशी याचे देठं काढून घेईल. आणि हे देठं काढत होते ना तोवरच इथे दोन्ही दूध तापले गेलेले होते आणि बस त्यानंतर आता मी मिरच्या कट करून घेईल आणि त्यानंतर गॅस पुसून भांडे घासून घेईल आणि सगळे व्यवस्थित डीप क्लिनिंग करून घेईल. तर अशा पद्धतीने माझं सायंकाळचं रुटीन असतं. दिवसभराचा आजचा व्लॉग मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे 2 पार्टमध्ये. आय होप तुम्हाला आजचा व्लॉग आवडला असेल. व्लॉग जर आवडला असेल तर व्लॉगला एक लाईक देऊन मोटिवेट करण्याचा प्रयत्न करा आणि आपलं चॅनल जर आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपल्या मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये चॅनल
चॅनलची लिंक शेअर करा, जेणेकरून त्यांनाही छान छान असे इंटरेस्टिंग आणि मोटिवेशन देणारे व्हिडिओज बघायला मिळतील आणि तेही माझ्या मैत्रिणी होतील. तर या हिशोबाने आपले व्लॉग्स ते आपल्या मित्रपरिवारात आणि नातलगांमध्ये शेअर करत जा. चला तर मग मैत्रिणींनो, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गुड नाईट आणि श्री स्वामी समर्थ.